नमस्ते. मैं पाट्यावर वाटून मच्छीचं कालवण बनवते आहे मसाला. ते कसं बनवते ते मी आता तुम्हाला दाखवते. ही मिरची आहे, सुकी मिरची. याची बेडकी मिरची आणायची आणि यांनी रसा कसा लाल होतो हे असं आपल्याला पाहिजे ना तेवढंसं घ्यायचं. आणि त्यासाठी हे खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. ओलं नसलं ना खोबरं तर असं सुकं मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं आहे. असे एवढे 3 घ्यायचे. म्हणजे आपण कमी माणसं असाल ना तर ह्याच्यात ते अर्धी मिरची घ्यायची, त्याची अर्धी काढायची आणि अर्धी घ्यायची. आणि हे कसं आता म्हणजे 5 माणसांना हे 2 टायमाला हे रसा होणार आहे. असं एवढं साहित्य घेतलं आहे मी. त्याच्या मानाने तुम्ही आहे ना 5 माणसापेक्षा 2-3 माणसं असाल आणि 2 टायमाला पाहिजे असेल ना तर ह्याच्यापेक्षा अर्धी मिरची घ्यायची. आणि त्याच्यासाठी आहे ना हे तांदूळ घेतले जे आपण भाताला वापरतो ते तांदूळ घ्यायचे. म्हणजे 1 चमचा जास्त घेतले, म्हणजे 1.5 चमचा घेतले. ही बडीशेप आहे 1 चमचा. हे धने आहेत 1.5 चमचा. हे लसूण आहे 7-8 पाकल्या जास्त आहेत, म्हणजे 10 पाकल्या आहेत लसूणच्या. हे आता मी काय करणार आहे, हे सर्व आहे ना पाण्यात भिजत ठेवणार आहे. हे पाणी आहे त्याच्यात आता आहे ना हे सर्व भिजत ठेवायचं. म्हणजे कसं माहिती आहे, मच्छी वगैरे साफ होईपर्यंत आहे ना हे सगळं भिजून निघतो, म्हणजे नरम होतं जरा. तांदूळ धने वगैरे आहे ना भिजून निघतात. असं मच्छी साफ करेपर्यंत हे असं भिजत ठेवायचं आणि म्हणजे झाकून ठेवायचं, म्हणजे कसं त्याच्यामध्ये काय गेलं नाही पाहिजे. आता मी तुम्हाला आहे ना हे वाटताना दाखवते. हे मिरची मसाला सर्व पाण्यात भिजायला ठेवला होता. 30 मिनटं झाली. आता मी हे आहे ना सर्व तुम्हाला मी पाट्यावर वाटून दाखवणार आहे. त्याच्या आधी आहे ना हे खोबरं सुकं घेतलं आहे ते चेचून घेते. हा पाटा आहे माझा आणि हा वरवंटा आहे चेचायचा. आता मी याच्यावर आहे ना पाट्यावर मच्छीच्या कालवणाचा मसाला वाटून घेते. पहिलं सुकं खोबरं असेल ना तसं चेचून घ्यायचं. मच्छीच्या कालवणामध्ये आहे ना ओलं खोबरं नसेल तर असं सुकं खोबरं घ्यायचं, कालवण छान होतं. हे खोबरं असं चेचून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना हे सर्व मिरची वगैरे सगळं काढून घ्यायचं पाट्यावरती. हे पाणी नाही घ्यायचं कारण का त्याच्यात मिरची म्हणजे धुतल्यासारखं होतं, म्हणजे आपण धुवून घेतो. हे असं सगळं वाटप आहे ना पाट्यावर घ्यायचं आणि असं वाटायचं. ते चांगलं पाट्यावर आहे ना जोर लावून चांगलं वाटायचं असतं. तुम्ही मला पाट्यावर वाटीत राहण्यापेक्षा मिक्सरला पटकन होऊन जाईल. पण कसं माहिती आहे पाट्यावरचं वाटलेलं चांगलं असतं. पाट्यावरची कशी चव वेगळी असते, खायला छान असते. तसं पाट्यावर वाटलं ना की आपलं सगळं पुरं अंग हलतो ना, त्याच्यामुळे आपल्या शरीराचा आहे ना व्यायाम पण होतो. आता काय झालं आहे सगळे आता पाटे जाती वगैरे सगळे आता बंद झाले, सगळे मिक्सरवर करतात. आणि त्याच्यामुळे माणसांना कसं आता बिमारी व्हायला लागली आहे. व्यायाम करा, योगा करा, त्यापेक्षा हे आपलं असं योगा करायचं ना घरामध्ये जेवण बनवताना. आता मी तुम्हाला थोडं वाटून झाल्यावर तुम्हाला मी दाखवते. हे पाट्याला आहे ना टाकी लावलेली असली ना तर चांगलं वाटतं पटकन. आणि ते पाट्याला टाकी लावणारे आहे ना दरवाज्यात फिरतात, पाट्याला टाकी लावा ओ बाई असे म्हणतात. म्हणजे आपण आहे ना पाट्याला टाकी लावून घ्यायची. पोरगी असते बघा मी बोलते ती.
पाट्याला टाकी नाही लावली तर वाटत नाही. पाट्यातलं हे सगळं धुवून घ्यायचं. थोडं थोडं पाणी ओतायचं. हात पण असं चांगलं धुवून घ्यायचं त्याच्यावर. पाटा पण आपल्याकडे नसेल आणि नवीन घ्यायचं असेल ना तर असं जरा खोल बघून घ्यायचा, म्हणजे कसं ते वाटलेलं पाणी आहे ना ते बाहेर जात नाही. थोडं थोडं पाणी टाकून आहे ना असं तिखट वगैरे असं चांगलं धुवून घ्यायचं. आमच्या गावाला पूर्वी कसं लग्नाचे पण जेवण ना पाट्यावरच वाटून करायचे. भाज्यांची वाटपं, चिकनची वाटपं. पहिलाच पाटा चांगलं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि हे मसाला लागलेला हे सर्व आपण असं पाणी घ्यायचं धुवून. मला सवय झालेली आहे त्याच्यामुळे कसं हात झोमतात काय नाही झोमतात माहिती नाही पडत. पण तुम्ही समजा नवीन वाटायला घेतलात ना तर थोडेसे हात झोमतील तुमचे मिरच्याचे. हे पाट्यावर वाटून आहे ना मस्त वाटप झालेलं आहे. आता मी मस्तपैकी कालवण बनवते, तुम्हाला दाखवते कालवण बनवताना. ही टोल मच्छी आहे, मी या टोल मच्छीचं कालवण करून दाखवणार आहे तुम्हाला पाट्यावर वाटून. आता हे सगळं पाट्यावर वाटून मसाला घेतलेला आहे. पहिलाच हे लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 2-3 घेतले म्हणजे 3-4 लसूणच्या पाकळ्या आहेत, चेचून घेतले सोलून. आणि कोकमा आहेत, कोकमा म्हणजे 10-12 कोकमा आहेत. आता मी आहे ना, आणि हे तेल आहे, फोडणीसाठी तेल घेतलं आहे. हे पाणी आहे, हे मीठ आहे. म्हणजे आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे ना तेवढा बनवायचा, घट्ट पातळ ते आपल्यावर आहे. आता मी काय करते, गॅस पेटवला आहे आणि भांडं ठेवलं. आता मी त्याच्यामध्ये आहे ना तेल ओतते फोडणीसाठी. मच्छीला कसं फोडणीसाठी तेल आहे ना चांगलं भरपूर घालायचं, म्हणजे मच्छी कशी मस्त होते.
तेल तापलं आहे आणि मी कसं गॅसवर बारीक केलं आहे, कारण मी आता फोडणी देते आहे. ही लसूण आहे ना, ही अशी लसूण चेचून घ्यायची. ही लसूण आहे ना, आपण अशी तर आहे ना तिखटात अशी मसाल्यात आहे ना जरा मसाला लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशी तेलामध्ये फोडणी द्यायची आणि झाकण ठेवायचं. आता ही मसाला आहे ना त्याच्यामध्ये ओतायचा आहे. हे पूर्ण असं जरा कालवून घ्यायचा. भाई आवाज नको, भाई आवाज नको. हे असं मसाला मस्त कालवून घ्यायचा. आणि आपली फोडणी लाल झाली का बघायची. तुझं का मस्त छान भाजली आहे. आता ह्याच्यामध्ये आहे ना हा मसाला पटकन ओतायचा आणि लगेच झाकण ठेवायचा, कारण त्याची वाफ आहे ना बाहेर नाही आली पाहिजे. गॅस फास्ट केलाय आता, कारण फोडणी देताय नाही ना मी कमी केला होता गॅस, कारण अंगावर उडतं ना तेल म्हणून. जसं पाणी ओतून आहे ना या आपल्याला आता जेवढं पाहिजे आहे ना तेवढं त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. घट्ट पातळ किती पाहिजे तसं आपल्याला करायचं आहे. आता झाकण खोलते. मस्त छान कड आलाय. आता मी ते चमच्याने ढवळते. आता हे मसाल्याचं हे पाणी उरलेलं आहे ना ते आता त्याच्यामध्ये ओतायचं. मस्त कड आलाय. म्हणजे पाणी टाकून आहे ना जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं पहिलंच. मस्त छान झालाय. आपल्याला भाकरी बरोबर चपाती बरोबर खायचं असेल ना मच्छीचं तर हे असं घट्ट ठेवायचं. मग पाणी नाही जास्त ओतायचं. मग याला काय म्हणतात, थपथपीत म्हणजे सुकी मच्छी अशी बोलतात. म्हणजे हे असं ठेवायचं, ह्याच्यामध्ये मच्छी टाकायची, म्हणजे ते आपल्याला झालं भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला असं. आणि आता आपल्याला कसा मी रसा बनवते, म्हणजे तो पातळ बनवते. तेल कसं मच्छीवर दिसलं पाहिजे मस्त कालवणावर, एवढं तेल ओतायचं. कारण हे अजून शिजायचं आहे ना म्हणून. आता ह्याच्यामध्ये आहे ना मी आता कोकम टाकते, मच्छी टाकते आणि जरा वेळ झाकण ठेवते. ही कोकम आहे, ही कोकम टाकायची, त्याच्यामध्ये मच्छी सोडायची. हे मच्छीचं डोकं आहे. आता याच्यावर कालवणावर ना झाकण नाही ठेवला तरी चालेल, कारण वतून गेला ना तर समजायचं नाही, म्हणून झाकण नाही ठेवायचं. आणि आपण कसं तिथेच बसून आहे ना मस्त करून घ्यायचं. मच्छीला चांगला आहे ना वास आला पाहिजे. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकते. त्याला मच्छीचं कालवण बोलतात आणि आपण कसं आता चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ वगैरे टाकून झालं ना की आपल्याला आता याला चांगला कड यायला द्यायचा आहे. कड आला की मी तुम्हाला दाखवते किती मिनटं शिजायला लागतात ना ते पण तुम्हाला सांगते. असं मस्त छान आलाय, कालवणाला कड आलाय. आणि शिजलं कशावरून समजायचं, हे डोकं बघा, हे डोकं मी अख्खं टाकलं होतं. हे डोकं आहे ना पूर्ण पिकळलंय, म्हणजे ते शिजलं असं समजायचं. आणि मच्छी पण शिजली. आणि आता मी गॅस बंद करते. हे शिजायला आहे ना 10 मिनटं लागली बरोबर. म्हणजे 10 मिनटं आपण शिजवायचं कालवण, म्हणजे मच्छी शिजली का नाही ती माहिती नाही पडत ना, म्हणून मी फास्ट गॅसवर शिजवून घेतलाय. आता मी बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते. तोल मच्छीचा कालवण मस्त छान झालेला आहे. असा तुम्ही पण बनवा, पाट्यावर वाटून आणि मला दाखवा.